जेवढे आपण हे व्हिडिओज पाहू ना मित्रांनो, तेवढा तुमचा न्यूमेरिकलचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि लक्षात ठेवा, 12वीचे जे एकूण 6 चॅप्टर्स आहेत फिजिकल केमिस्ट्रीचे, सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक, थर्मो, इलेक्ट्रो, केमिकल कायनेटिक्स, या 6 टॉपिकमध्ये प्रत्येक टॉपिकला कमीत कमी 3 न्यूमेरिकल्स येणार आहेत. सो विचार करा, सायंत्रिक 18 म्हणजे जवळपास सीईटीचा तुमचा 18 मार्काचा सिलेबस हा फक्त न्यूमेरिकल्स असणार आहे. त्यामुळे केमिस्ट्रीचे 18 थिअरीचे जर समजा न्यूमेरिकलचे 18 म्हणतोय, तर थिअरीचे अजून धरा तुम्ही, जवळपास 50 पैकी 20 ते 25 मार्काचं तुमचं फिजिकल केमिस्ट्रीचा सिलेबस असणार आहे. त्यामुळे फुल फोकसने या सिलेबसकडे अगोदर कॉन्सन्ट्रेट करा. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगेल की इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अप्लाइड केमिस्ट्री हे किती सोपं आहे मित्रांनो. एकदा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपली सीईटी आणि बोर्डची एक्झाम आता अगदी जवळ आलेली आहे. त्यामुळं आपली PYQ सिरीज ती पण रॅपिडली तुमच्या भेटीस येत आहे. कारण आता जिथं एक व्हिडिओ डेली येत होता, तिथंच आता आपले 2 व्हिडिओज डेली पब्लिश होणार आहेत. त्यामुळं आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हे व्हिडिओज तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. चलो द सोल्युबिलिटी ऑफ CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट दिलाय मित्रांनो. त्याचं डिसोसिएशन तुम्हाला माहिती पाहिजे कसं येतं. Ca2+ काय येणार आहे, CO3 तुम्हाला त्याची सोल्युबिलिटी दिलेली आहे. ही सोल्युबिलिटी आहे, यस, ॲट 25 डिग्री सेल्सिअस. व्हॉट इज इट्स सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. सो KSP आपल्याला विचारलेलं मित्रांनो. याच्यासाठी KSP काय येतो, अशा आयन्ससाठी, अशा सॉल्टसाठी, तर तो येतो S². देअरफॉर KSP इज इक्वल टू, सिम्पली आपण काय करूयात, व्हॅल्यू ठेवून देऊयात, 7 × 10⁻⁻5 होल ब्रॅकेट काय येईल, स्क्वेअर येईल. तुमच्या लक्षात यायला पाहिजे, 7 7 49, 10⁻10. पण तुम्ही बघू शकता इथं काय होईल पहा. जर याच्यामध्ये आपण विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की इथं 4.9 घेता येईल आपल्याला. 4.9 जर केलं तर हे येईल 10⁻⁹ कारण एक्सपोनंट सगळे 9चे आहेत. सो ऑप्शन डी दिल्ली हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे 31st क्वेश्चनसाठी. नेक्स्ट, व्हॉट इज द pH ऑफ सेंटीमोलार सोल्युशन. मित्रांनो, सेंटीमोलार म्हणजे 0.01 असतं, हे लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे. ऑफ सोल्युशन ऑफ H2SO4 म्हणतंय. सो H2SO4चं कॉन्सन्ट्रेशन हे कधीही ट्वाईस घ्यावं लागेल, कारण तिथं 2 प्रोटॉन डायबेसिक ॲसिड आहे तो, म्हणून. मग pH काढायचा आहे, तर pHचा सिम्पलेस्ट फॉर्म्युला काय आपल्याकडे पहा, निगेटिव्ह लॉग ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन किंवा H3O+ आयन कॉन्सन्ट्रेशन. सो निगेटिव्ह लॉग ऑफ, आपण व्हॅल्यू ठेवूयात, कॉन्सन्ट्रेशन 2C म्हणजेच 2 × याला 10⁻⁻2 मी डिरेक्टली लिहितो. काय येईल पहा, निगेटिव्ह लॉग ऑफ 2 × 10⁻⁻10. याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे √2 बाहेरच्या मायनसमुळे काय होईल, +2 होईल. मायनस लॉग ऑफ 2 किती येतं मित्रांनो, 0.3010. सो 2 मधून 0.3 मायनस करा, हे काय येईल मग आपोआपच 1.7 असं येईल. काय येते पहा, 1.7. सो pH 1.7 यायला पाहिजे. ऑप्शन ए त्याचा येतो. नेक्स्ट, कॉन्जुगेट ॲसिड ऑफ NH2-. पहा मित्रांनो, ॲसिड म्हणजे काय, ॲसिड मीन्स व्हॉट, की इथं तुम्ही बघू शकताय की NH3 आणि NH2 याच्यामधला प्रोटॉन डिफरन्स तुम्हाला शोधायचा आहे. सो NH3ला जर तुम्हाला ॲसिड शोधायचं असेल तर त्याचा प्रोटॉन वापस घ्या. प्रोटॉन देणं आणि प्रोटॉन घेणं. जर वापस घेतला तर तुमच्या लक्षात येईल हा NH4+ होईल, आणि याला पण एक प्रोटॉन वापस घेतलं तर हा होईल. इट मीन्स ऑप्शन सी शुड बी द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. नेक्स्ट, अ सोल्युशन ऑफ नॉन व्होलॅटाईल सोल्यूट. हा तर सोल्युशनचा क्वेश्चन आहे, चुकून इथं आला, आपण हा सोडवलेला ऑलरेडी पहिल्या फाईलला. त्यानंतर पुढे जातो आपण. द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक मोनोबेसिक ॲसिड Ka मित्रांनो दिलेलं आहे तुम्हाला. किती दिलेलं आहे पहा, 3.2 10⁻⁻4 दिलेलं आहे. अजून काय, कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा किती आहे असं विचारलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन त्याच्यासाठी 0.04 मोलार. सो एवढी माहिती तुमच्याकडे आहे. मग तुम्हाला अल्फा काढण्यासाठी काय करता येईल, √of Ka/C हा सिम्पलेस्ट फॉर्म्युला वापरायचा आहे. खूप सारे व्हिडिओज आपण याच्यावर बनवलेले, त्यामुळे फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. पहा, Ka डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑलरेडी तुमच्याकडे 3.2 आहे 10⁻⁻4 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.04. याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊयात अगोदर. तुमच्या लक्षात यायला पाहिजे की
याला जर मी 4 बनवलं तर हे किती होईल 300 बोला 1 ने पुढे घ्यायचं 2 ने पुढे घ्यायचं कारण इथं पण 2 ने पुढे घेणार आपण तर हे 320 होईल देअरफॉर अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 320 डिवाइड बाय 4 इंटू 10 टू द पॉवर ऑफ किती आहे तुमचा -4 हे झालं सिम्प्लिफिकेशन. आता हे किती येत आहे स्क्वेअर रूट ऑफ 80 येईल इंटू 10 टू द पॉवर ऑफ आउटसाइड द ब्रॅकेट -2 झाला. स्क्वेअर रूट ऑफ 80 किती येईल मित्रांनो सहज राऊंड ऑफ सिस्टीम लावा 7चा स्क्वेअर किती असतो 49 8चा 64 9चा 81 हो की नाही 9 9 81 मग 9 पेक्षा थोडासा कमी नंबर म्हणजे 8.9 समथिंग असं कुठंतरी असलं पाहिजे. 8.9 10 टू द पॉवर ऑफ -2 म्हणलं तर ते किती 0.089 ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस न्यूमेरिकल. नेक्स्ट an aqueous solution of strong हे मोनो पाहिजे होतं मोनो ॲसिडिक बेस इज ऑफ 1 into 10 to the power of -4 मोलार हो की नाही. सो कॉन्सन्ट्रेशन मित्रांनो दिलेलं आहे तुम्हाला 1 into 10 to the power of -4 मोलार. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ pH आणि तुम्हाला pH त्यांनी विचारलेलं आहे. सो आपल्याला मोनो ॲसिडिक बेस दिलेला आहे मित्रांनो तो अगोदर आपण POH काढणार आहे याच्यामध्ये मग POH काढायचं आहे तर निगेटिव्ह लॉग ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशनचा विचार करावा लागेल. मग हे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला जे दिलं आहे ते OH चं दिलेलं आहे. सो निगेटिव्ह लॉग ऑफ 1 into 10 to the power of -4 हे किती येणार आहे निगेटिव्ह लॉग हा बार 4 म्हणजेच +4 झाला मायनस लॉग 1 0 झाला तर तुमचा POH किती आला मित्रांनो 4 आला. पण समजून घ्या POH जरी 4 आला तरी pH काय येईल देअरफॉर pH इज इक्वल टू काय येईल 14 मायनस POH. मग 14 मायनस आपला POH आलता 4 pH किती आला 10. सो करेक्ट ऑप्शन काय येईल मित्रांनो 4 न येता ते काय येईल 10 येईल. सो आय हॅव टू करेक्ट द आन्सर. pH विचारला होता आणि तो बेसचा होता म्हणून बेसचा pH काय आला 10. आता हे करेक्शन मी कसं केलं माझ्या कोणती गोष्ट लक्षात आली कारण pH हा बेसचा 4 असू शकत नाही लेस दॅन 7 असेल तर pH काय येईल बेस म्हणल्यानंतर pH हा ग्रेटर दॅन 7 येईल 4 असू शकत नाही म्हणजे मला ते लक्षात आलं की आपण अर्धी प्रोसेस केलेली हो की नाही. सो तुम्ही सुद्धा या पद्धतीने समजून घ्यायचं की काय चुकू शकतं आपलं क्रॉस चेकिंगमध्ये. pH आता 10 असेल त्याचा. The degree of dissociation of 0.01 molar solution of NH4OH is 4.2 10 to the power of -2. पहा अल्फा दिलेलं आहे 4.2 10 to the power of -2 आणि कॉन्सन्ट्रेशन पण दिलं आहे 0.01 मोलार. व्हॉट इज द पर्सेंट डिसोसिएशन ऑफ NH4OH. सो पर्सेंट डिसोसिएशन समजून घ्या अल्फा इंटू काय असते 100. मला वाटत नाही काही करायची गरज आहे कारण अल्फा ऑलरेडी दिलेला आहे 4.2 इंटू 10 to the power of -2 आहे आणि हे 10 to the power of 2 आहे. सो दिस विल गेट्स कॅन्सल्ड राहिलं काय 4.2% डिसोसिएटेड. सो व्हेरी इझी क्वेश्चन वॉज गिवन नो कॅल्क्युलेशन्स आर देअर. 38 कॅल्क्युलेट द pH ऑफ 0.01 मोलार सल्फ्युरिक ॲसिड. पहा मी परत एकदा सांगतो कॉन्सन्ट्रेशन किती दिलं आहे 0.01 मोलार परंतु सल्फ्युरिक ॲसिड म्हणल्यानंतर हे ट्वाइस घ्यावं लागेल कारण सल्फ्युरिक ॲसिड काय असतो 2 प्रोटॉनवाला असतो डाय बेसिक ॲसिड असतो त्यामुळे 2C घेतला तर हे किती येईल 2 इंटू 10 to the power of -2 हे मी करेक्शन करून घेतलं. आता याचा pH आहे देअरफॉर pH इज इक्वल टू काय येईल निगेटिव्ह लॉग ऑफ 2 इंटू 10 to the power of -2. सो याला सिम्प्लिफाय करून घ्या हा बार 2 असेल बार 2 ला बाहेर मायनस आहे म्हणजे हा +2 झाला मायनस लॉग 2 आणि लॉग 2 तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मायनस करतो 0.3010. सो 2 मधून 0.3 मायनस केल्यानंतर आन्सर तुमचं साहजिकच किती येते बघा 3010 आहे म्हणजे एकतर हे काय येईल 1.7 किंवा 1.699 च्या समथिंग येईल कारण हे 10 परत आडवं येणार आहे म्हणून 1.699 अशा टाईपमध्ये आन्सर तुमचं म्हणजेच ऑप्शन ए शुड बी द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी तुम्हाला यस काढायचं सांगितलेलं आहे त्यांनी ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट BA दिलाय. सो BA साठी समजून घ्या आपल्याकडे फॉर्म्युला असतो S² इज इक्वल टू KSP असतं. इट्स सोल्युबिलिटी प्रॉडक्ट त्याचा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट तुम्हाला दिलेला आहे किती दिलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ KSP करूयात आपण म्हणजेच S इज इक्वल टू येईल. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट तुम्हाला किती दिला आहे फ्रेंड्स पहा 4.9 10 to the power of किती आहे
13. मग याला सिम्प्लिफाय करा. स्क्वेअर रूट ऑफ 4.9 10 टू द पॉवर ऑफ, आता हे 4.9च्या ऐवजी काय करतो मी 49 करतो, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. हा जर 49 केला, हा नंबर मोठा झाला तर हा आणखी एकाने लहान होईल. म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 49 किती 7 आणि -14ला डिवाइड करा 2 ने, तर हे किती येईल -7. 7 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -7 कुठं दिसते तुम्हाला? 7 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -7. दिस शुड बी द करेक्ट आन्सर फॉर दिस वन. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द pH ऑफ 0.02 मोलार. पहा कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.02 मोलार मोनोबेसिक ऍसिड हॅव्हिंग 2% डिसोसिएशन. सो सगळ्यात अगोदर काय करूया आपण की 2% डिसोसिएशन दिलेलं आहे, म्हणजेच तुम्हाला अल्फा काढता येईल. 2% डिवाइड बाय 100 हे जर केलं तर किती येत आहे 2 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -2 आला अल्फा. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस काढायचं झालं तर फॉर्म्युला काय असतो अल्फा इंटू सी. हा फॉर्म्युलाच लक्षात ठेवा. अल्फा सी म्हणल्यानंतर 2 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -2 इंटू कॉन्सन्ट्रेशन किती आहे 2 इंटू 0.02 आहे ना. सो याला जर आपण सॉल्व केलं तर हे किती येणार आहे 2 इंटू 2 किती झाला 4 10 टू द पॉवर ऑफ -4. हे झालं तुमचं अल्फा सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. पण आपल्याला कॉन्सन्ट्रेशन नाही विचारलं, pH विचारलंय. सो pH इज इक्वल टू काय निगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. सो निगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, निगेटिव्ह लॉग ऑफ 4 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -4. सो बार 4चा +4 झाला मायनस लॉग 4. आता लॉग 4 किती असतो मित्रांनो, तर लॉग 4 असतो 0.60. हे पाठच ठेवा म्हणजे आणखी सोपं जाईल तुम्हाला. 0.60 जर घेतला आपण तर हे किती येत आहे 3.4 च्या आसपास तुम्हाला त्या ऍसिडचा काय मिळतो मित्रांनो pH मिळतो 3.4. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. सो खूप सिंपल न्यूमेरिकल्स तुम्हाला इथं दिलेले आहेत जे की CETला येऊन गेलेले न्यूमेरिकल्स आहेत. त्यामुळं काळजी घ्यायची. जेवढे आपण हे व्हिडिओज पाहू ना मित्रांनो तेवढा तुमचा न्यूमेरिकलचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि लक्षात ठेवा 12वीचे जे एकूण 6 चॅप्टर्स आहेत फिजिकल केमिस्ट्रीचे, सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक, थर्मो, इलेक्ट्रो, केमिकल कायनेटिक्स, या 6 टॉपिकमध्ये प्रत्येक टॉपिकला कमीत कमी 3 न्यूमेरिकल्स येणार आहेत. सो विचार करा 6×18 म्हणजे जवळपास CETचं तुमचा 18 मार्काचा सिलेबस हा फक्त न्यूमेरिकल्स असणार आहे. त्यामुळं केमिस्ट्रीचे 18 ते थिअरीचे जर समजा न्यूमेरिकलचे 18 म्हणतोय तर थिअरीचे अजून धरा तुम्ही जवळपास 50 पैकी 20 ते 25 मार्काचं तुमचं फिजिकल केमिस्ट्रीचा सिलेबस असणार आहे. त्यामुळं फुल फोकसने या सिलेबसकडे अगोदर कॉन्सन्ट्रेट करा. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगेल की इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अप्लाइड केमिस्ट्री हे किती सोपं आहे मित्रांनो. एकदा का फिजिकल केमिस्ट्रीचा खूप मोठा डोंगर आपण पार केला ना न्यूमेरिकल्सचा, आपल्यासाठी नंतर इनऑर्गॅनिक, अप्लाइड आणि ऑर्गॅनिक हे खूप छोटा विषय आहे. विदिन 2 days आपण हा सगळा कंटेंट इनऑर्गॅनिक, अप्लाइड आणि ऑर्गॅनिकचा कंटेंट आपण रिवाइज करू शकतो. कारण ती केमिस्ट्री सोपी केमिस्ट्री आहे मित्रांनो. तिथं फक्त पाठांतर जास्त लागतं. ऑर्गॅनिकला थोडंफार लॉजिक आहे, परंतु इनऑर्गॅनिक अप्लाइडमध्ये तर तुमचं पाठांतर पाहिजे फक्त. मग सगळ्यात मेन CETला 100% मिळून देणारा आपला जो सब्जेक्ट आहे केमिस्ट्रीचा, त्याच्यात तुमचा सगळ्यात अवघड आणि कॉम्प्लेक्स पार्ट आहे तो म्हणजे न्यूमेरिकल्स, जे की सध्या आपण घेतोय आणि तो वेळेच्या अगोदर घेतोय. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढल्याशिवाय राहणार नाही. फक्त गरज एक आहे, हे व्हिडिओज तुम्ही रेग्युलरली पाहायला पाहिजेत, तर आणि तरच तुमचं काम सोपं होऊ शकतं. इज दॅट क्लिअर? चलो नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. पहा, कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट BA. परत एकदा मी तुम्हाला सांगितलं सॉल्ट BA म्हटलं की डोळे झाकून तुम्ही लक्षात ठेवायचे हा B+ असणार, हा A- असणार, म्हणजे S इंटू S. सो हे काय असणार आहे S². सो KSP बरोबर S². हा फॉर्म्युला सोल्युबिलिटी प्रॉडक्टचा अशा टाईपच्या सॉल्टसाठी येत असतो. मग आता विचार करायचा आपल्याला याच्यामध्ये की काय करणार आहे आपण. विचारले काय सोल्युबिलिटी प्रॉडक्टच विचारलेलं आहे. मग सोल्युबिलिटी तर दिलेली असणार आहे तुम्हाला. किती दिलेले पहा 1.8 दिलेले. सो 1.8 10 टू द पॉवर ऑफ -5 होल ब्रॅकेट स्क्वेअर करून टाका, तुम्हाला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट मिळून जाईल. 18चा स्क्वेअर तुम्हाला माहिती पाहिजे 324 असतो तो. सो याला 3.24 करतो. 10 टू द पॉवर ऑफ -5 इंटू 2 इट शुड बी -10. सो आपलं उत्तर काय असेल मग KSP साठीचं 3.24 10 टू द पॉवर ऑफ -10 ऑप्शन ए.
आता हे क्वेश्चन्स इझी केव्हा होतील, काही गोष्टी तुम्हाला पाठ असतील, जसे की मी आता काय केलं 18चा स्क्वेअर डायरेक्टली घेतला 3.24. इथं तुम्ही गुणाकार करण्याचा वेळ वाया घालवला तर हाच टाइम तुमच्या दुसऱ्या क्वेश्चनचा असतो आणि तिथं तुम्हाला बाकीचे काही क्वेश्चन्स राहू शकतात शिल्लक. म्हणून काही गोष्टी ज्या तुम्हाला पाठ असल्या पाहिजे, जसं की टेबल पाठ असले पाहिजेत 30 पर्यंत, स्क्वेअर्स पाठ असले पाहिजेत, क्यूब पाठ असले पाहिजेत, क्यूब रूट पाठ असले पाहिजेत, लॉग पाठ असले पाहिजेत, तर तुम्हाला या न्यूमेरिकल्सला स्पीड येऊ शकते. अन्यथा स्पीड पॉसिबल नाही मित्रांनो, आपण कुठेतरी अडकू शकतो. ठीक आहे. सो ह्या कॉमन थिंग्ज आहेत न्यूमेरिकल फास्ट रॅपिड विथ हाय स्पीड सॉल्व्ह करण्याच्या. ओके, याच्यापेक्षा दुसरं कुठलं सक्सेसचं सायन्स नाही आहे. आपल्याला काही गोष्टी अनुभवानेच येत असतात. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन्स रिप्रेझेंट्स द रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. KSP आणि S मधलं रिलेशनशिप अगोदर समजून घ्या. सॉल्ट जो दिलाय तो B2A दिलाय. आता याचं डिसोसिएशन बघूया आपण. 2B प्लस A मायनस. आता ह्याची सोल्युबिलिटी S इंटू 2 आहे, याची सोल्युबिलिटी S आहे. सो आपला फॉर्म्युला KSP, हाऊ टू कॅल्क्युलेट KSP, तर x रेज टू x इंटू y रेज टू y इंटू s रेज टू x प्लस y. याच्यातला x कोण आहे मित्रांनो, 2 आहे. y कोण आहे मित्रांनो, इथं काही नाही म्हणजे 1 आहे. सो पुट द व्हॅल्यूज. 1चा आता x ची व्हॅल्यू किती आहे 2, 2चा स्क्वेअर इंटू 1चा स्क्वेअर इंटू s रेज टू 2 प्लस 1. हे जर सॉल्व केलं तर हे येईल 2चा स्क्वेअर म्हणजे किती 4, हे तर 1 आहे सोडून द्या. s 2 प्लस 1 3, 4s क्यूब आलं. सो B2A किंवा A2B या टाईपच्या सॉल्टसाठी जे इक्वेशन येतं सोल्युबिलिटी प्रॉडक्टचं ते असतं 4s क्यूब. आता तुम्हाला ह्यालाच त्यांनी काय विचारलंय, सोल्युबिलिटीच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करा. देअरफॉर s इज इक्वल टू काय येईल बघा, ह्यालाच रिअरेंज करा. KSP डिवायडेड बाय 4 आणि त्याचं काय घ्यायचं आहे तुम्हाला, क्यूब रूट घ्यायचं आहे 1/3. असं कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. s इज इक्वल टू KSB बाय 4 आणि हे 1/3 ऑप्शन ए मध्येच त्याचं उत्तर आहे. खूप सोपा क्वेश्चन, फॉर्म्युला रिअरेंजमेंटचा होता. कॅल्क्युलेट द POH ऑफ बफर सोल्युशन म्हणतंय. सो बफर सोल्युशनचा POH बेसिक बफरसाठी असतं काय असणार आहे सांगा, बोला. PKB. इथं PKB घ्यावं लागेल. ऍसिडिक असतं तर pH ला PKA घेतला असता. हा PKB घेतो आपण. PKB प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन काय घेणार आपण, ऍसिड. आता ऍसिडच्या ऐवजी इथं कोण आहे, बेस आहे तर बेस. ठीक आहे. PKB व्हॅल्यू ऑलरेडी दिली आहे मित्रांनो, किती दिली आहे 4.7447 प्लस लॉग ऑफ सॉल्ट किती दिलाय बघा, वीक बेस 0.3 आहे आणि त्याचा जो सॉल्ट आहे तो 0.45 आहे. सो वरती येणार आहे 0.45 कारण वरती सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय त्याचा जो बेस आहे तो आहे 0.3. मला वाटतं हे जर आपण लॉगचं कॅल्क्युलेशन सॉल्व केलं तर आपलं अर्ध काम झालेलं असतं. प्लस पहा 3 ने ह्याला डिवाइड करा सरळ सरळ, किती येतं हे 1.5 येईल तर हे 3 येईल, म्हणजेच हे किती येणार 3 1 3, 3 5 15. लॉग ऑफ 1.5 किती असतं मित्रांनो, लॉग ऑफ 1.5 समजून घ्या. जर 4.7447 हे झालं तुमचा पहिला इंटिजर नंबर. आता पहा लॉग 1 किती असतो 0 आणि लॉग 2 किती असतो तर ते किती 0.3 आहे. मग ह्याला पण काय करा, लॉग 2 हे जे नंबर आहे ते 2च्या जवळ आहे, 1 पेक्षा तो मोठा आहे, म्हणून याची व्हॅल्यू किती घेणार 0.3 घेण्याच्या ऐवजी त्याच्यापेक्षा कमी घ्या. म्हणजे किती घ्या 0.20 जर घेतली आपण तर हे साधारणतः किती येते बघा 4. जर 20 तुम्ही याला ऍड केला तर किती येणार आहे 20 ऍड करायचं याला 4.72 येईल, हो की नाही 9447 किंवा 2 असं काहीतरी. 4.9चा ऑप्शन कुठं दिसतोय का तुम्हाला, हे पहा इथं ऑप्शन आहे. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक मोनोबेसिक ऍसिड म्हणते. अल्फा काढायचं आहे तुम्हाला. कॉन्सन्ट्रेशन दिलेले मित्रांनो 0.01 मोलर. सोल्युशन इफ डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka हा सुद्धा दिलेला आहे तुम्हाला, किती दिलाय 1.6 10 टू द पॉवर ऑफ -5. सो आपल्याकडे अल्फा म्हणजे काय येईल स्क्वेअर रूट ऑफ Ka अपॉन C. यू विल have to calculate the formula calculation. Alpha is equal to square root of Ka किती आहे आपला बघा 1.6 10 to the power of -5 divided by concentration आहे 0.01. मला वाटतं खूप सिंपल कॅल्क्युलेशन आहे हे. याला काय करायचं आहे 1 बनवा तर हा किती होईल पहा 1
6, याला 16 बनवला आपण. अगोदर हा -2 वरती जाऊन +2 म्हणजे -3 आणि हा जर मोठा झाला तर हा परत -4 म्हणजेच काय येईल 16 × 10⁻². 16चा स्क्वेअर रूट किती येईल 4 × 10⁻². पण तसं काही उत्तरात नाहीये म्हणजे 0.04 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. कुठे येते बघा इथं 0.04. ऑप्शन सी इज द राईट आन्सर फॉर दिस वन. थोडंसं कॅल्क्युलेशन स्पीड माझी या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसत आहे, कारण ते पण तसंच आहे. कारण हा व्हिडिओ काही 1 नंबरचा व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ जवळपास आपण बघतोय 3ऱ्या 4थ्या 5व्या रँकच्या व्हिडिओमध्ये आपण आहोत. त्यामुळं तुमची सुद्धा स्पीड वाढली पाहिजे. तुम्ही स्वतः पण हे कॅल्क्युलेशन स्पीडली करायला शिकलं पाहिजे मित्रांनो. तुमच्यासाठीच थोडंसं मी स्पीडली बोलतोय, कारण तुमची स्पीड होणं 56 सेकंदात आपल्याला हा न्यूमेरिकल सोडवायचा असतो सीईटीला. सो त्याचा विचार तुम्ही थोडा बारकाईने करा. त्याशिवाय कसे आपल्याला 100% पडणार आहेत. आजच्या व्हिडिओचा शेवटचा क्वेश्चन बघा. द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक मोनोॲसिडिक बेस इज. तुम्हाला Ka किती आहे तो दिलेला आहे. पहा किती दिलाय 1.8 10⁻⁻5. कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा मात्र तुम्हाला विचारलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, ओके नाही. सो अल्फाचा फॉर्म्युला परत एकदा, देअरफॉर अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Ka डिवायडेड बाय C. सो स्क्वेअर रूट ऑफ Ka किती आहे 1.8 10⁻⁻5 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन आहे आपलं 0.02. किती सोपं कॅल्क्युलेशन होऊ शकतं हे तुम्ही बघू शकताय. हे -2 ह्याला जर 2 केलं आपण तर हा -2 वरती जाऊन +2 होईल, म्हणजेच हा राहिला 10⁻³ ह्याला पण आपण 18 बनवूयात तर हे किती होणार. हे इकडे गेला तर हा नंबर मोठा म्हणजे हा आणखी लहान म्हणजे 10⁻⁻4. आउटसाइड द ब्रॅकेट किती येणार 10⁻⁻4 चा बाहेर जर गेला, बाहेर काढूया डायरेक्ट, तर तो किती येतो 10⁻² येतो बाहेर गेल्यानंतर. मग राहिला काय आता, ह्या 2 ने ह्याला डायरेक्ट डिवाइड करा 9. स्क्वेअर रूट ऑफ 9 तुम्हाला चांगलं माहिती आहे मित्रांनो. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू 3 × 10⁻². कुठं दिसतंय का पहा तुम्हाला, किंवा त्याला डायरेक्टली आपण असं पण लिहू शकतो 0.03. सो ऑप्शन ए शुड बी द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. सो तुम्ही बघू शकताय की आजच्या या व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक मी थोडंसं स्पीड वाढवून न्यूमेरिकल्स तुम्हाला सोडवून दिले. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असणार आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा